नमस्कार मित्रांनो, मी एस एस चव्हाण. आजच्या युगामध्ये मोबाईलला भरपूर महत्त्व आहे, परंतु त्याचा दुरुपयोग पण होत आहे. लहान लहान मुलंसुद्धा मोबाईलमध्ये जास्त वेळ पाहतात, त्यामुळं त्यांचा वेळ जातो. आता या लहान मुलांना मी विचारतो की ते मोबाईलमध्ये किती वेळ देतात. सांग बेटा, तुझं नाव काय? ईश्वर. आणि तू मोबाईल किती वेळ पाहतो? अर्धा तास. अर्धा. काय पाहतो त्याच्यामध्ये? कॉमेडी व्हिडिओ. कॉमेडी व्हिडिओ. अरे वा वा, ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाहायचं नाही. तुझं नाव सांग. त्याच्याकडे जोराने बोलायचं. मंथन. मंथन, तू किती वेळ मोबाईलमध्ये पाहतो बेटा? मी 1 ते 2 तास. 1 ते 2 तास. आणि काय शिकतो त्याच्यामधून? मी फनी व्हिडिओज बघतो. अच्छा, फनी व्हिडिओज बघतो. आणखी अभ्यासाचं काही? अभ्यास? नाही, अभ्यासाचं नाही पाहत. बरं, तर माझं असं म्हणणं आहे की या मोबाईलमध्ये जास्त पाहू नये. अभ्यास महत्त्वाचा आहे, मोबाईल महत्त्वाचा नाही. तुझ्या परीक्षेमध्ये काही मोबाईल कसा असतो, काय असतो, कोणत्या कंपनीचा असतो, हे तुला कोणीच विचारणार नाही. म्हणून अभ्यास महत्त्वाचा आहे तुम्हाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुमचे जे नीरज दादा आहेत त्यांना विचारू की मोबाईल पाहणं योग्य आहे का? सांग बरं. जसे की सर म्हणत आहे की आपल्यासाठी मोबाईल हा हानिकारक आहे किंवा या मोबाईलपासून आपल्यासाठी समजा आपल्या आरोग्यासाठी दुष्परिणाम होऊ शकतो. हे अगदी बरोबर आहे. कारण की लहान आता मोठ्या माणसापासून तर लहान मुलांपर्यंत समजा लहान मुलांजवळ मोबाईल आलेले आहेत आणि तो समजा चांगल्या कामी न यूज करता तो गलत कामी यूज करत आहे. समजा कॉमेडी व्हिडिओ हे ते समजा मूवीज पाहणं हे ते टाईमपास करतात. हां, टाईमपास करतात नुसतं. तर हा टाळला पाहिजे मोबाईल चालवणं वगैरे आणि कमी केलं पाहिजे. ज्या कामी लावायचा मोबाईल त्याच कामी वापरला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा. परत भेटूया अशाच ज्वलंत समस्येसाठी. तोपर्यंत धन्यवाद.